कधी सभासद विचारलं काही नाव दिलं म्हणून जनरल मीटिंगला अधिकारी ना तो शिक्षणाचं काम आहे म्हणून आम्ही काही विषयात जात नाही एवढा पैसे करणार का आम्ही आल्यानंतर ही जी डेव्हलपमेंट आहे ही 15% झालेली आहे पण याच्यापूर्वी तुम्ही काय प्रश्न मांडले नाही BP पाटील महाविद्यालय सुरू झाल्यानंतर समन्वयक दिनेश अनारसे व त्यांच्या टीमनं अचूक नियोजन केल्यानं ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस महाविद्यालयात विद्यार्थी संख्या वाढत असून यामुळे निफाड एज्युकेशन संस्थेचं नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात वाढलंय असं प्रतिपादन निफाड एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर बनकर यांनी केलंय। शनिवारी पिंपळगाव येथील स्वर्गीय यशवंतराव महाले सभागृहामध्ये निफाड एज्युकेशन संस्थेच्या 83व्या सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बनकर बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मंगला जाधव, खासदार भास्कर बगरे, माणिकराव बोरस्ते, तुकाराम निरगुडे, सुरेश खोडे, आशिष बागुल, विलास वाघ, PR मोरे, इक्बाल शेख, संचालक सोमनाथ मोरे, अविनाश देशमाने, अरुण महाले, बाळासाहेब बनकर, RD जाधव, भाऊसाहेब पाटील, रामराव बनकर, सुरेश निरगुडे, पंढरीनाथ संदान, राहुल बनकर, शुभम धाडीवाल व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी शैक्षणिक संस्था चालवत असताना सध्या शासनाची कोणतीही मदत मिळत नाहीये। यामुळे देणगीदारांच्या मदतीने संस्था चालवत असून समाजातील अनेकांनी मदत केल्यानं ही संस्था पुढे मार्गक्रमण करत आहे। यामुळे कोणीही या ठिकाणी राजकारण न करता संस्था कशी मोठी होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। महाविद्यालय चालवत असताना प्रशासकीय खर्च मोठ्या प्रमाणावर असून विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या फी मधूनच सध्या तो सर्व खर्च केला जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक उद्धव निरगुडे यांनी केलं। यानंतर वार्षिक सभेच्या विषयांवर चर्चा करून अहवालाचं वाचनही करण्यात आलं। आयत्यावेळी येणाऱ्या विषयांमध्ये सभासद श्याम मोरे यांनी संस्थेच्या संस्थापकांच्या फोटोबाबत तर भरत सूर्यवंशी यांनी BP पाटील महाविद्यालयाकडून संस्थेच्या झालेल्या कराराबाबत प्रश्न उपस्थित केले। यावेळी खासदार भास्कर बगरे, PR मोरे सर यांनी मनोगत व्यक्त केलं। भविष्यात नर्सिंग स्कूल आणि दिवसेंदिवस वाढत असलेली विद्यार्थी संख्या पाहता मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल बांधण्याचा संस्थेचा मानस असल्याचं संचालक RD जाधव यांनी मनोगतातून सांगितलं। आभार प्रदर्शन करताना संचालक सोमनाथ मोरे यांनी संस्थेच्या उभारणीमध्ये त्या काळातील अनेकांचा समावेश आहे, त्या सर्व देणगीदारांचं स्मरण व्हावं आणि पुढील पिढीला माहिती मिळावी म्हणून त्यांची माहिती पत्रिका ध्वज संस्थेने उभारावा ही मागणी केली। सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर योग्य तो निर्णय संचालक मंडळ घेईल असं आश्वासन उपाध्यक्ष भास्कर बनकर यांनी दिलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समीर जाधव यांनी केलं। यावेळी सभासद संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या संस्थेचे संस्थापक सहभाग दादा मोरे, खंडेराव पाटील मोरे, केशव बाबाराम चव्हाण आणि पंचकृषी समाज तालुका सोसायटी स्थापन केलेली। तर या जेव्हा स्थापन करताना काही असं हे नाही केलं आणि आता तुम्ही पैसे जे घेऊन त्यांच्या संस्थापकांच्या जे त्यांच्या वाचायला तुम्ही विचारला आम्ही पैसे दिले वाचणार विचारला आम्ही पैसे दिले असते वाचणार विचार करायचा आणि जे काका साहेब प्रत्येक संस्थेसाठी त्याचं नाव काही आहे का कामावर जाणून घेतलं ते काका साहेब वाघाचं नाव दिलं घेतलं ते नाव त्यांचे आहे बोला नाही आम्ही गणपदाच नाही म्हणा कोणत्याही संस्था बघायचं नाव द्या आम्ही संस्थेच्या अधिकारामध्ये आम्ही निर्णय घेतला। तुम्ही काय उपस्थित नसेल ते माना हा निर्णय झालेला आहे ना सभासद आहे सगळे सोंग येतात पैशाचा सोंग येत नाही संस्थादाराला पैसे लागतात। आमच्या आजोबांनी पण गाडी दिली होती स्वतः अहो मग एवढ्या बाबतीत तुम्ही केलं काय आम्ही आल्यानंतर ही जी डेव्हलपमेंट आहे ही 15% झालेली आहे पण याच्यापूर्वी तुम्ही काय प्रश्न मांडले नाही पैसे
काय याचं नाव द्या त्याचं नाव द्या. पैशाचं संस्थापकाचं मूल्यमापन तुम्ही पैसे नाही करणार का? होतं पैशाचं मूल्यमापन होतं. लगेच check करतो. नाव द्या, नाव द्या. अरे कॉलेजला दिले आम्ही नाही म्हणतात का? कधी सभासदांना विचारलं का हे नाव दिलं म्हणून? जनरल मीटिंगला अधिकारी ना तो. शिक्षणाचं काम आहे म्हणून आम्ही त्या विषयात जात नाही एवढा. हा, नाही, पैशाचं संस्थापकाचं मूल्यमापन पैसे नाही करणार का? तुम्ही बघा तुम्ही एक सूचना मांडली होती फोटो दिले पाहिजे. तुम्ही त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. तुम्हाला चांगलं दिसतच नाही. बस काय चांगलं दिसत नाही. तुम्ही आला सूचना आम्हाला धन्यवाद दिले का? मी सूचना दिली होती संस्थापकाचे फोटो असं मी तुमची सूचना होती. मी तुम्हाला कमिटमेंट केली. एक मिनिट मग आमच्यावर वेळ आली. इथून मागे का नाही झालं असं? तुम्हाला ज्या संस्थेत भास्कर बनकर असतो ना काही लोकांना झोप नाही येते. जिथं भास्कर बनकर पदाधिकारी असतात त्यांच्या डोक्यात एकच विचार राहता जेव्हा मी तुम्ही कोणी चांगलं बोलता का संस्थेबद्दल? एवढी चांगली इमारत झाली, एवढे मोठं मेरिट मध्ये गेले, एवढे मोठं चांगलं कॉलेज आहे, ऍडमिशन मध्ये त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. दुसऱ्या पैशाचं नाही आता नाव दिलेलं आहे. आपण अनारसे सर यांच्यासोबत किती वर्षाचा करार केला आहे याचं उत्तर अध्यक्ष महोदयांनी दिले. सूर्यवंशीने जो प्रश्न विचारला होता त्यातला उपप्रश्न होता विद्यार्थी संख्या अधिक करारनामा. आपण पहिले 5 वर्षाचा केला, नंतर पण 5 वर्षाचा केला. 5 वर्षाचा आपण त्याला एक्सटेन्शन देत असतो. आता नवीन 5 वर्षाचा करारनामा 52 मार्क असताना झालेला आहे. वरील विषयावरून अर्ज करतो की मी श्राम मोरे आपला निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचा सभासद आहे. मला आपल्या संस्थेच्या संस्थापकांपैकी काही संस्थापकांचे कुठल्याही शाखेला नाव का न देण्यात आले त्याचे संस्थेच्या स्थापनेत मोलाचे योगदान आहे. त्याचे नाव कोणत्याही संस्थेच्या शाखेला नाव देणे क्रमप्राप्त असताना इतर काही दिवंगत सभासदांचे पैसे घेऊन नावे देण्यात आलेले आहे. याबाबत माननीय अध्यक्षांनी सविस्तर खुलासा करावा. सविनय अर्ज करतो की आपल्या निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या पी पाटील महाविद्यालयाकडून प्रत्येक विद्यार्थ्यामार्फत संस्थेची किती फी मिळते व किती विद्यार्थी संख्या आहे, आजपर्यंत किती फी मिळालेली आहे आणि किती येणे बाकी आहे. माननीय प्राध्यापक अनारसे सर यांनी संस्थेसोबत करार केलेला आहे याचा खुलासा सविस्तर अध्यक्ष महोदयांनी करावा. बसवंत NH3 डिजिटल पिंपळगाव.